पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। जादूटोण्याच्या साहित्यासह 4,41,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अघोरी प्रकार थांबतील केव्हा? विज्ञान युगातही जादूटोणासारखे प्रकार घडत आहे, हे दुर्दैवी म्हणावे लागेल। काल मोताळा तालुक्यातील जयपूर गावामध्ये रात्री 10 वाजेच्या सुमारास जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार समोर आलाय। मात्र पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा बोराखेडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या टोळीतील 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। अंधश्रद्धा अजूनही बोकडत असून अघोरी प्रकार थांबणार केव्हा हा चिंतेचा विषय बनला आहे। मोताळा तालुक्यात असलेल्या जयपूर गावातील राजेंद्र राठी यांच्या शेतातील फार्म हाऊसवरती काल 20 मार्च रोजी रात्रीच्या 10 वाजेच्या सुमारास जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडणार असल्याची बोराखेडी पोलिसांना माहिती मिळाली होती। दरम्यान बोराखेडी पोलिसांनी सापळा रचला। सदर शेतीतील फार्म हाऊसवर जादूटोण्याचा प्रकार सुरू होता। तंत्रमंत्र व पूजा करताना टोळी मिळून आली। पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे। आरोपीकडून जादूटोण्यात वापरण्यात येणारे विविध वस्तू लिंबू मिरची, हळकुंड यासह एक लाल रंगाची मारुती सुझुकी कार MH14 HD 4798 क्रमांक यासह 4,41,480 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। आरोपी विरुद्ध जादूटोणा कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात आरोपी गणेश समाधान मोरे वय 32 राहणार उज्जैन मध्य प्रदेश, राजेंद्र विठ्ठलदास राठी वय 60 राहणार जयपूर, नितीन विठ्ठल गायकवाड वय 28 राहणार पिंपरी चिंचवड पुणे, दीपक सुधाकर सुपे वय 48 राहणार बोदवड, अमर रमेश पिंजरकर वय वर्ष 45 राहणार मलकापूर, रत्नदीप माधवराव पाटील वय 45 पिंपरी चिंचवड पुणे, मनोज सुधाकरराव मुधोळकर वय 50 वर्ष राहणार मलकापूर, रमान निलेश आखाडे वय 25 राहणार निगडी पुणे, कोमल रमेश गायकवाड वय 27 अजिंठानगर पिंपरी चिंचवड पुणे इत्यादींचा समावेश आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।